नमस्कार, या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, आज हे आपण बघतोय की लोकांना चालण्याच्या व्यायामाबद्दल तितकंसं गांभीर्य नाही आणि अशीच काहीची परिस्थिती 1965 साली जपानमध्ये सुद्धा होती. आणि नेमकं त्याच वेळेला जपानमधल्या एका कंपनीनं एक पिडोमोटर नावाचं उपकरण बनवलं होतं, ज्या उपकरणाद्वारे आपण किती स्टेप्स चालतो, किती वेगानं चालतो, किती वेळात चालतो हे सगळं मोजलं जाणार होतं. आता साहजिकच त्यावेळेला हे उपकरण खूप नवीन होतं आणि त्याचा खप करणं हे कंपनीच्या समोर एक आव्हान सुद्धा होतं. त्यासाठीच कंपनीनं एक कॅम्पेन सुरू केलं की तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी 10,000 पावलं चाला. आणि ह्या कॅम्पेनमुळे लोक चालायला प्रवृत्त सुरू झालीत आणि पिडोमीटर हे उपकरण कंपनीचं खपायला सुद्धा लागलं. पण नक्की हा 10,000चा आकडा कुठं आला, त्याच्या मागे काही शास्त्रीय आधार होता का, हे बघण्याचा जेव्हा प्रयत्न केला त्यावेळेला मात्र लक्षात आलं की हे फक्त एक कॅम्पेन होतं. ह्याच्या मागे कुठलंही संशोधन किंवा त्याच्या मागे कुठलाही शास्त्रीय आधार नव्हता. पण आजकाल असं होतंय की लोकांना चालायचं म्हटलं की ते एक टार्गेट आपल्या डोळ्यासमोर ठेवतात की आपण 10,000 पावलं चाललो तर आपलं आरोग्य चांगलं राहील. बऱ्याच वेळेला तर लोकांना असं वाटतं की ह्याच्यापेक्षा जास्त पावलं आपण चाललो तर ते आपल्या आरोग्याला जास्त चांगलं आहे. आणि काही लोकांना एवढं कळतं की आपण काहीतरी चालायला पाहिजे, पण ते अजिबातच चालत नाहीत आणि त्याचे तोटे सुद्धा त्यांना माहिती आहेत, पण ते चालायला प्रवृत्त होत नाहीत. मग नक्की ह्या 10,000 स्टेप्स बरोबर आहेत का? त्याच्यापेक्षा जास्त आपण चालायला पाहिजे की कमी चालायला पाहिजे? ह्याचा नेमका शास्त्रीय आधार काय आहे हे शोध घेण्याचा प्रयत्न म्हणजे हा व्हिडिओ आहे. अंदाजे 30 लाख वर्षापूर्वी मनुष्य प्राण्यानं 2 पायांच्यावरती उभं राहून चालायला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळामध्ये तो शिकारीसाठी चालत होता, नंतर शेती करण्यासाठी चालायला लागला. त्यानंतर त्याला समाजामध्ये एकमेकांच्या बरोबर मिसळण्यासाठी चालणं गरजेचं वाटू लागलं आणि आज व्यायामासाठी मनुष्य प्राणी चालतोय. चालणं हा एक अत्यंत प्रभावशाली, सोपा आणि नैसर्गिक व्यायाम प्रकार आहे. त्याचे अनेक फायदे सुद्धा आहेत. अमेरिकन हार्ट असोसिएशननं सांगितलंय की चालल्यामुळे आपला हृदयरोगाचा धोका हा जवळपास 30% कमी होतो. चालल्यामुळे आपला उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि चालल्यामुळेच हृदयाच्या स्नायूंची ताकद सुद्धा चांगल्या पद्धतीने टिकून राहते. त्याचबरोबर असंही सांगितलंय की चालल्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते आणि सेंट्रल ओबेसिटी सुद्धा कंट्रोलमध्ये येते. त्याचबरोबर अनेक संशोधनातून आढळलंय की चालल्यामुळे आपल्या रक्तामध्ये जी साचलेली शुगर असते, स्नायूमध्ये साचलेली शुगर असते, ती वापरली जाते आणि त्यामुळे टाईप 2 डायबिटीसचा धोका सुद्धा खूप कमी व्हायला लागतो. चालल्यामुळे आपल्या हाडांची झीज होण्याची शक्यता सुद्धा कमी होते. त्याचबरोबर स्नायूंची ताकद वाढते, स्नायूंची कोऑर्डिनेटेड मुवमेंट सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने सुधारते. तसंच आपल्याला अनेकदा दिसून येतं की वयस्कर लोकांच्या मध्ये पडण्याची भीती असते. ह्यालाच शास्त्रीय भाषेमध्ये फिअर ऑफ फॉलिंग असं म्हटलंय. पण जे लोक नेहमी चालत राहतात त्यांच्यामध्ये ही भीती खूप जास्त प्रमाणात दिसून येत नाही. त्याचबरोबर चालल्यामुळे झोप चांगली लागते, व्यक्तीचा ताणतणावाशी सामना करण्याची क्षमता खूप चांगली राहते. तसंच त्याची इंटेलेक्च्युअल ॲबिलिटी वाढलेली सुद्धा दिसून आलेली आहे, त्याची मेमरी पॉवर वाढलेली सुद्धा दिसून आलेली आहे. ह्याचबरोबर जे लोक नेहमी चालत राहतात त्यांना रोजच उत्साही किंवा एनर्जेटिक फील व्हायला लागतं. थोडक्यात आपल्या एकूण शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि भावनिक आरोग्यावरती सुद्धा चालण्याचा एक सकारात्मक परिणाम आपल्याला बघायला मिळतो. आजकाल प्रत्येक जण व्यायाम करत असताना त्याच्यातून किती कॅलरीज बर्नआउट झाल्या ह्याचा विचार करतो आणि चालणं इथं सुद्धा प्रभावी ठरलेलं दिसून येतं. जर एखादा व्यक्ती 1 तास चालला तर त्याच्यामध्ये अंदाजे 200 ते 350 कॅलरीज बर्नआउट होतात. आता ह्या कॅलरीज बर्नआउट होण्याचं प्रमाण हे त्याचं वजन, त्याची चालण्याची गती ह्याच्यावरती अवलंबून राहतं. पण तरी सुद्धा जर आपण बघितलं तर चालल्यामुळे चांगल्या पद्धतीने कॅलरीज बर्नआउट करून आपण आपल्या शरीराचं मेटाबॉलिझम चांगलं ठेवू शकतो. आता साहजिकच रनिंग मध्ये जेवढ्या कॅलरीज बर्नआउट होतात तेवढ्या चालण्यामध्ये होत नाहीत. पण रनिंग हा काही सगळ्यांना जमणारा प्रकार नव्हे. अनेक जणांना स्नायूंची तक्रार असते किंवा वयामुळे रनिंग जमत नाही, त्यांच्यासाठी चालणं हा खूप चांगला ऑप्शन राहतो. आयुर्वेदामध्ये सुद्धा चालण्याचा दिनचर्येमध्ये समावेश केला आहे आणि त्याच्यामुळे पाचकाग्नी चांगला राहतो. त्याचबरोबर 3 दोषांचा बॅलन्स टिकून राहतो आणि प्राणशक्ती सुद्धा चांगल्या पद्धतीने जतन केली जाते असं म्हटलंय.
एवढे फायदे असले तरी सुद्धा नेमकं कुणी किती पावलं चालायचं हा मात्र व्यक्तिसापेक्ष निर्णय आहे. म्हणजेच प्रत्येकाचं वय, त्याचबरोबर त्याला असणारे आजार, त्याचबरोबर तो कशा पद्धतीने चालतो, त्याच्या शरीराला किती गरज आहे, ह्या सगळ्यावरती त्याने किती पावलं चालावं हे ठरवलं जातं. ज्या लोकांची दिनचर्या अगदी आरामाची आहे, त्यांना कुठलंही कष्टाचं काम नाही, ते कुठलाही खेळ वगैरे खेळत नाहीत, म्हणजे ज्यांच्यामध्ये एनर्जी कन्झम्पशन तितकंसं होत नाही, त्यांनी निदान 3 ते 4 हजार पावलं रोज चालायला पाहिजे. म्हणजेच त्यांनी सुरुवात 3 ते 4 हजार पावलांच्या पासून करायला पाहिजे आणि मग प्रत्येक 15 दिवसांनी त्यांनी त्याच्यामध्ये 1000 स्टेप्स ऍड करायला पाहिजेत. आणि अशा पद्धतीनं ज्या वेळेला ते 8000 स्टेप्स पर्यंत पोहोचतील तिथून पुढे त्यांनी तेवढ्याच स्टेप कंटिन्यू ठेवल्या पाहिजेत, म्हणजे त्यांच्या आरोग्याला ते चांगलं राहील. पण जे लोक नेहमी व्यायाम करतात, पोहण्याचा असेल, सायकलिंग असेल किंवा खेळ खेळत असतात, यांच्यामध्ये मात्र त्यांचं एनर्जी कन्झम्पशन ऑलरेडी झालेलं असतं. ह्या लोकांना मात्र अगदी 8-10 हजार स्टेप करायलाच पाहिजेत असं नाही, ते 3-4 हजार स्टेप्सच कंटिन्यू ठेवू शकतात आणि बाकी त्यांच्या फिजिकल ऍक्टिव्हिटीज तशाच पद्धतीने चालू ठेवू शकतात. वयानुसार जर बघितलं तर जे व्यक्ती 60 वर्षांच्या आतमधले आहेत त्यांना आपल्या हृदयाचं, शरीराचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी निदान 6 ते 7 हजार स्टेप चालायला पाहिजेत. आणि जे व्यक्ती अंदाजे 60 वर्षांच्या पुढे गेलेले आहेत त्यांनी मात्र ह्या स्टेप एवढ्या न चालता त्यांनी 5 ते 6 हजार स्टेप चालायला पाहिजेत. म्हणजेच जसं वय जास्त होईल तसं तसं तुम्ही स्टेप्स कमी करायला पाहिजेत, असं हार्वर्ड स्कूल ऑफ मेडिसिनने सांगितलं. सोप्या पद्धतीने सांगायचं म्हटलं तर जर तुम्हाला तुमचा जनरल फिटनेस चांगला टिकवायचा असेल तर तुम्ही रोज 30 मिनिटं असं आठवड्यातून 5 दिवस तरी चालायला पाहिजे. पण जर तुम्हाला वेट लॉस साठी चालायचं असेल तर मात्र तुम्ही रोज 45 मिनिटं चालायला हवं. अगदी बॉडी मास इंडेक्सच्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर ज्यांचा बॉडी मास इंडेक्स व्यवस्थित आहे ते रोज 30 मिनिटं चालले तरी त्यांना पुरेसं आहे. ज्यांचा बॉडी मास इंडेक्स कमी आहे त्यांनी 15-20 मिनिटं चाललं तरी सुद्धा ते अगदी सफिशियंट आहे. पण ज्यांचा बॉडी मास इंडेक्स जास्त आहे त्यांनी 45 मिनिटं चालायला पाहिजे. आणि अगदीच स्थूल असणाऱ्या लोकांच्या मध्ये त्यांनी रोज निदान 1 तास तरी चालायलाच पाहिजे. म्हणजेच इथं सुद्धा आपल्याला प्रत्येकाची चालण्याची गरज वेगवेगळी आहे हे दिसून येतं. त्यामुळं कुणाहीसाठी एक फिक्स असा फॉर्म्युला आपण चालण्यासाठी मांडू शकत नाही. त्यापेक्षा त्यांनी स्वतःचा BMI किती आहे ह्याचा पण विचार करायला हवा. आणि तेही जरी कळालं नाही तर आपल्या आसपास जे डॉक्टर्स असतात त्यांचा सल्ला घ्यायला हवा. आता एवढे काउंट आपण बघितल्यानंतर आपल्याला किती चालायला पाहिजे हे लक्षात आलं असेल. पण जर समजा तुम्ही तेवढं सुद्धा चालणार नसाल तर अनेक आजारांना तोंड द्यायची तयारी मात्र ठेवा, ज्याच्यामध्ये हृदरोग आहे, डायबिटीस आहे, पचनाच्या तक्रारी आहेत, झोपेच्या तक्रारी आहेत आणि मानसिक त्रास सुद्धा आहेत. पण जर तुम्ही खूप जास्त चालत असाल, तुमची गरज 8000 पावलांची आहे, तुम्ही 15000 पावलं चालत असाल तर मात्र तुम्हाला वेळीच सावध व्हायला पाहिजे. कारण जर तुम्ही तुमच्या गरजेपेक्षा जास्त चालत असाल तर गुडघेदुखीची तक्रार, सांधेदुखीची तक्रार होऊ शकते. तुम्हाला रोज थकवा आल्यासारखं वाटू शकतं, झोप कमी झाल्यासारखी सुद्धा होऊ शकते. आयुर्वेदामध्ये तर असं म्हटलंय की जास्त चालणं म्हणजेच अतिचंक्रमण करणं हे आपल्या वातदोषाला वाढवणारं कारण ठरतं आणि ह्याच्यातून अनेक वाताच्या तक्रारी होऊ शकतात. जर तुम्ही तुमच्या गरजेनुसार चालत असाल तर नक्कीच तुमचं कौतुक आहे. पण जर तुम्ही चालत नसाल आणि तुम्हाला आता मनात वाटत असेल की चला आपण आता चालायला पाहिजे, त्यांच्यासाठी काही टिप्स. तुम्ही चालायला सुरुवात करताना कमीत कमी चाला. म्हणजेच सुरुवातीला अगदीच 7,000 स्टेप्स घेऊ नका. तुम्ही 1000-1500 पावलांच्या पासून सुरू करा, जेणेकरून तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही आणि त्रास झाला म्हणून चालू केलेलं चालणं बंद होणार नाही. त्याचबरोबर चालत असताना सुरुवातीला थोडा वॉर्मअप करा, जॉगिंग करा, जेणेकरून चालताना स्नायू अखडणार नाहीत. आणि चालून झाल्यानंतर रिलॅक्सेशन करा, काही योगासनं करा, काही ब्रीदिंग एक्सरसाइजेस करा. त्यामुळे तुमच्या शरीरावरती आलेला अतिरिक्त ताण सुद्धा लवकरात लवकर कमी होईल. आता बऱ्याच वेळेला चालत असताना तुम्हाला जर थकवा जाणवत असेल तर तुमचं हायड्रेशन कमी पडतं. त्यामुळे तुम्ही चालत असताना पाण्याची बॉटल जवळ ठेवा, अधेमध्ये पाणी पित राहा.
तसंच अनेकांना चालत असताना काही आवाजाची उपकरणं किंवा संगीत ऐकत चालण्याची सवय असते. अशा वेळेला होतंय काय, तर आपल्या शरीराकडं, आपल्या शरीराला कुठं ताण पडतो ह्याच्याकडे दुर्लक्ष होतं. त्याचबरोबर आजूबाजूला असणारा चांगला निसर्ग सुद्धा आपण दुर्लक्षित करतो. म्हणून जर चालत असाल तर तुमच्या शरीराचा आवाज ऐका. कानामधल्या संगीताचा आवाज ऐकायला सुद्धा आपल्याला इतर वेळ उपलब्ध असतोच. सध्या फक्त आरोग्यावरती लक्ष देऊन चालत राहा. त्याचबरोबर चालल्यानंतर अनेकांना टाचा दुखत राहतात, पाय दुखत राहतात आणि ह्याचं मुख्य कारण इम्प्रॉपर शूज मध्ये असतात. त्यामुळे तुमच्या टाचांना, तुमच्या पायांना जे शूज व्यवस्थित आहेत ते वापरायचा प्रयत्न करा. त्याचबरोबर अनेकांना चालायला सुरू केलं की काही दिवसातच कंटाळा येतो. बऱ्याच वेळेला एकटं चालणं थोडंसं बोर होतं. अशा लोकांनी जर चालण्याची आवड असणारे मित्र जोडले तर त्याचाही रेग्युलरिटी राखायला मदत होते. पण मित्र जोडत असताना ते रेग्युलर चालणारच ठेवा. बऱ्याच वेळेला असं होतं की मित्रांचा ग्रुप जमला की गप्पा टप्पा सुरू होतात आणि चालण्याकडे दुर्लक्ष व्हायला लागतं आणि मग वजन कमी होण्याच्या ऐवजी आणखीनच वाढायला लागतं. तर मित्रांनो, ह्या काही साध्या स्टेप्स आहेत ज्याच्यापासून तुम्ही चालण्याचा व्यायाम सुरू करू शकता आणि आरोग्याला फायदा सुद्धा होऊ शकतोय. तरी सुद्धा तुमच्याकडे चालत असताना तुम्ही कमी चालत असला तरी सुद्धा तुमची गरज किती आहे बघा आणि तुमचं गोल तिथपर्यंत ठेवा. त्या टार्गेटपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. आजकाल अनेक ॲप बाजारामध्ये आलेले आहेत. तुमच्या मोबाईलमध्ये ते ॲप असतात. तुम्ही किती पावलं चाललाय, किती वेगाने चाललाय हे ते सांगत राहतात. त्यामुळे जर तुम्ही असे ॲप वापरायला सुरुवात केली तर त्याचाही तुम्हाला टार्गेट तुम्ही पूर्ण करताय की नाही हे बघण्यासाठी फायदा होतो आणि एनर्जी कन्झम्पशन किती होतंय हे सुद्धा त्याच्यातून सहजरित्या समजायला लागतं. चालण्यातली नियमितता जरी गरजेची असली तरी सुद्धा जर तुम्हाला ताप असेल, सर्दी खोकला असेल, घशाचं इन्फेक्शन असेल, सांधेदुखी असेल, गुडघे दुखत असेल तर मात्र तुम्ही चालण्याला सुट्टी द्या. वैद्यकीय सल्ला घ्या, तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करा आणि मग पुन्हा किती चालायचं आणि कधीपासून सुरुवात करायची हे सुद्धा ठरवा. त्याचबरोबर बरेच लोक हे सकाळी चालायला जातात त्यावेळेला धुकं असतं, अंधार असतो आणि ते रस्त्याच्या कडेने चालत असतात. त्यावेळेला वाहनांची वाहतूक सुद्धा सुरू झालेली असते. अशा वेळेला जर एखाद्या वाहनाला असे चालणारे लोक दिसले नाहीत तर अपघात होण्याची सुद्धा शक्यता असते. त्यामुळं ज्या रोडवरती जास्त ट्रॅफिक नाही, जिथे जास्त वर्दळ नाही अशा ठिकाणी चालायला जाणे हे खूप चांगलं राहील, जेणेकरून तुमच्या जीवाला कुठलाही धोका होणार नाही आणि तुम्ही अगदी सहज मनमोकळेपणाने आनंद घेत चालू शकताय. आरोग्याच्या दृष्टिकोनातून चालणं किती महत्वाचं आहे हे तुम्हाला आतापर्यंत कळालं असेलच. तुम्ही नियमित चालत असाल तर तुम्ही किती स्टेप चालताय हे आम्हाला नक्की कळवा आणि अजूनही चालायला सुरुवात केली नसेल तर उद्यापासून तुमच्या शरीराचा अंदाज घेऊन चालायला सुरुवात करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. जे लोक चालत नाहीत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा असेल तर शेअर करा आणि अशीच माहिती मिळवायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ह्या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतोय. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. धन्यवाद.